हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान धडा 3 विलग करूया घटक या धड्यातली प्रश्नोत्तरे स्वाध्याय समजून घेणार आहोत. याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धती सांगितल्या आहेत त्या आपण धड्यामध्ये मी शिकवलेलं आहेच. आता आपण याची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. तर चला चालू करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. प्रश्न 1, चुंबकीय विलगीकरणामध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो. तर चुंबकीय विलगीकरणामध्ये चुंबकीय गुणधर्माचा आपण वापर केला जातो. चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षितात, त्याचा वापर इथे केला जातो. प्रश्न 2, गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंब ही पद्धत उपयुक्त आहे. तर याचं उत्तर आहे चाळणे. गहू आपल्या घरात चाळतो आपण, तर चाळणे ही पद्धत गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रश्न 3, पाण्यात विरघळत ठेवलेली तुरटी पुढीलपैकी टिंब पद्धतीने वेगळी करता येते. तर याचं उत्तर आहे बाष्पीभवन. पाण्यात विरघळणारी तुरटी बाष्पीभवन या पद्धतीने आपण वेगळी करू शकतो. नंतर 4, दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे, तर त्यातील दूध पाणी वेगळे करणे टिंब पद्धतीने शक्य होईल. तिथे बाष्पीभवन, निवळणे, गाळणे या पद्धती होत्या, तर त्यापैकी याचं उत्तर आहे कोणत्याही पद्धतीने ते शक्य नाही. याचं उत्तर आहे कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. आता प्रश्न दुसरा, सत्य की असत्य ते ठरवा आणि असत्य असेल तर का ते लिहा. तर प्रश्न दुसरा पाहूया आपण. पहिलं विधान आहे, द्रवामध्ये न विरघळणारे पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. तर याचं उत्तर आहे सत्य. द्रवामध्ये न विरघळणारे पदार्थ म्हणजे आपण चहाचं उदाहरण घेतलं, चहामध्ये जी चहापत्ती असते ती आपण गाळणी वापरून वेगळी ठेवतो आणि चहा वेगळा घेतो. त्याचं उत्तर आहे सत्य. प्रश्न 2, चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. त्याचं उत्तर आहे असत्य. याचं उत्तर असत्य, कारण चुंबकाच्या मदतीने फक्त लोखंड, निकेल, कोबाल्ट असे आपण धातू वेगळे करू शकतो. सोने, चांदी असे धातू वेगळे यातून करता येत नाहीत, म्हणून हे विधान असत्य आहे. प्रश्न 3, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी औषध ही पद्धत वापरली जाते. ते आन्सर आहे असत्य. समुद्राच्या पाण्यातील मीठ बाष्पीभवन या पद्धतीने वेगळे करतात. प्रश्न 4, धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उपकरणे ही पद्धत वापरली जाते. तर आन्सर आहे सत्य. प्रश्न 5, जड व हलके असे दोन द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. तर आन्सर आहे सत्य. अशा प्रकारे प्रश्न 2 आपला संपलेला आहे. आता प्रश्न 3, गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते व ती कशी. तर याचं उत्तर आहे 1, गाळण पद्धती द्रवात न विरघळणारे पदार्थ वेगळे करण्यासाठी वापरली जाते. उत्तरातला दुसरा पॉईंट आहे, मिश्र गाळणी किंवा गाळण कागदातून ओतले जातात. जो आपला पदार्थ आपण गाळणी किंवा गाळणीतून ओतले जातात. आणि याचा तिसरा पॉईंट आहे, घन पदार्थ गाळणी किंवा गाळण कागदावर अडकतात व स्वच्छ द्रव खाली भांड्यात जमा होतो. तर ही पद्धत दाखवली, मिश्रण आपण ओतलेलं आहे, नंतर ती गाळणीने कागदावर अडकलेलं आहे आणि जे मिश्रण आहे पाणी आहे ते खाली गेलं आणि हे चहा गाळणे याचं उदाहरण, महत्वाचं उदाहरण आहे चहा गाळणे. ही पद्धत आपण गाळणी पद्धतीत वापरली जाते. प्रश्न 4, भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा कसा वेगळा कराल. तो वेगळा कसा करायचा. तर जो उत्तर आहे, लाकडाचा भुसा पाण्यात मूळतः विरघळत नाही, तो विरघळणार नाही, तो पाण्यावर तरंगत राहील. आणि दुसरा, मिश्रण गाळणीतून उतरल्यास भुसा गाळणीतून वेगळा राहतो व पाणी खाली जमा होते. आता पाण्यामध्ये आपण भुसा होता जमा होता, गाळणी घेतली, मिश्रण गाळणीतून ओतले, नंतर लाकडाचा भुसा गाळणीत राहिला, वरतीच राहिला आणि खाली पाणी राहिलं. तर लाकडाचा भुसा गाळणी पद्धतीपासून वेगळा केला जातो. प्रश्न 3, सुतार काम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी के सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल. त्यातील कोणती पद्धत अधिक सुलभ ठरणारी पद्धत कोणती. तर उत्तर 1, सुतार लोखंडी खेळ निवडणे किंवा चुंबकीय विलगीकरण या पद्धतीने वेगळे करू शकतो. या दोन पद्धती तो वापरू शकतो. खेळातून स्वतः हाताने निवडेल किंवा चुंबकीय विलगीकरण म्हणजे मॅग्नेट किंवा लोह चुंबकाचा वापर करेल. 2, यापैकी चुंबकीय विलगीकरण ही पद्धत अधिक सुलभ आहे, कारण लोखंडी खेळ सहज चुंबकाकडे आकर्षित होतात. याच्यामध्ये दोन पद्धती होत्या, तर चुंबकीय विलगीकरण ही पद्धत अधिक सोपी असेल, कारण की चुंबकाकडे लोखंडी खडे सहज आकर्षित होतील, म्हणून निवडण्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी असेल. तर इथे चित्र दाखवलेलं आहे, हाताने एक खेळा निवडून बाजूला काढणे आणि चुंबक फिरून खेळ आकर्षित करून वेगळे करणे. तर ही पद्धत एकदम अधिक सुलभ राहील. प्रश्न 6, पुढील शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत.
त्यातील नमुना असलेले शब्दकोळातील जे आपल्या त्या गाळणे पद्धती होत्या त्या पण आहेत. तर याच्यामध्ये पहिली आली गाळणे, चाळणे, निवडणे, बाष्पीभवन, घुसळणे, चुंबकीय विलगीकरण. असे या शब्दकोळातले आन्सर आहेत. गाळणे, चाळणे, निवडणे, बाष्पीभवन, घुसळणे, चुंबकीय विलगीकरण या पद्धती याच्यामध्ये आलेल्या आहेत. अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.